Welcome back to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. Question number A5. Write an email to your friends about your proposed trek. You can take help of the following points. You can keep your parents informed about it by adding them in BCC. तुमच्या मित्रांना तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे आणि तो ईमेल पाठवताना तुमच्या आईवडिलांना तुम्हाला BCCमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे मेसेज तुमच्या मित्रांना तर जाईल, परंतु तोच ईमेल तुमच्या पेरेंटलासुद्धा जाईल. फक्त तुमच्या मित्रांना हे माहीत नसेल की हा ईमेल तुमच्या पेरेंटला गेला. आणि त्या ईमेलमध्ये तुम्हाला तुमची जी प्रस्तावित ट्रेक आहे, ज्या ट्रीपवर तुम्ही जाणार आहात त्या संदर्भात तुम्हाला मित्रांना माहिती द्यायची आहे. ईमेलमध्ये येणारे पॉईंट्स. अ ट्रेक इन द फॉरेस्ट ऑफ कोडाई कॅनल. कोडाई कॅनलच्या जंगलामधली ही ट्रीप असणार आहे. टाईम अँड ड्युरेशन. ती तुमची ट्रीप कधी जाणार. टाईप ऑफ ट्रेक. ती ट्रेक कशी असेल, सायकलवर असेल की मोटर बाईकवर की पायदळ. फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड. तुम्हाला कोणत्या फॅसिलिटीज मिळणार. लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि फीज किती रुपये खर्च त्यासाठी येणार आहे. ईमेल करताना टूच्या समोर येतील ईमेल ID ज्यांना आपल्याला ईमेल करायचा आहे. BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. हा ईमेल तुमच्या मित्रांना आपण पाठवत आहोत. त्यासोबतच तो ईमेल BCCमध्ये ज्यांची ईमेल ID आपण टाकू त्यांना पण हा ईमेल जाणार. आणि ईमेलचा सब्जेक्ट आहे ट्रेक ऑर ट्रिप टू कोडाई कॅनल. आता पाहूया ईमेल. डिअर फ्रेंड्स, आय होप यू ऑल आर सेफ अँड साऊंड. द पर्पज ऑफ दिस ईमेल इज टू रिमाइंड यू ऑल दॅट वी आर गोईंग ऑन अ ट्रिप ड्युरिंग द समर वॅकेशन विच वी हॅड प्लॅन्ड अर्लियर. It will be a wildlife trek in the mountains of Kodaikanal. It is being organized by an adventure travel group called Thrill Makers. This trip will be for 7 days. It will start on May 10th and end on May 16th. I have called to adventure travel group personally and took all information about that. मित्रांनो, आपण 7 दिवसाच्या एका ट्रीपवर जाणार आहोत. जी ट्रीप आपली माउंटेन्स ऑफ कोडाई कॅनल या परिसरामध्ये असणार आहे आणि जनरली ही वाईल्ड ट्रेक असणार आहे. या 7 दिवसामध्ये आपल्याला ही ट्रीप काढायची आहे आणि 10 मे ते 16 मे हा या ट्रेकचा कालावधी असणार आहे. ही ट्रेक ॲडव्हेंचर ट्रॅव्हल ग्रुप किंवा ज्यांना थ्रिल मेकर्स म्हटलं जातं त्यांच्यामार्फत आयोजित केल्या जात आहे आणि मी या ग्रुपच्या लोकांसोबत पर्सनली बोललो आहे. It is going to be a 3-day trek by foot through the jungle trail from Palani Hills and ending in Kodaikanal. They will make arrangement for train travel to and from Mumbai. They will be providing all the lodging and boarding facilities including tent for the night halt during the trek. आणि या ट्रीपच्या दरम्यान 3 दिवस आपण पायदळ चालणार आहोत. पलानी हिल्सपासून ते कोडाई कॅनलच्या जंगलापर्यंत आपण पायदळ जाणार आहोत. आयोजक आपली राहण्याची, खाण्यापिण्याची आणि ट्रॅव्हलिंगची मुंबईपासून तर कोडाई कॅनलपर्यंत आणि कोडाई कॅनलपासून मुंबईपर्यंत अशी सर्व व्यवस्था करणार आहे. आणि त्यासोबतच या ट्रीपच्या दरम्यान टेंटचीसुद्धा व्यवस्था असेल. ज्या ठिकाणी आपला मुक्काम होईल त्या ठिकाणी आपल्याला टेंट पण प्रोव्हाइड केल्या जाणार. Question number A6. There is a boom in travel and tourism career. Find information about different options in this field. ट्रॅव्हल आणि टुरिझमच्या क्षेत्रामध्ये भरपूर उत्पन्नाचं एक साधन आहे. एक करिअर करण्यासाठी फार मोठी संधी आहे. तर या क्षेत्रामध्ये काय संधी आहे किंवा आपण काय करिअर करू शकतो या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. In India, the travel industry hopes to create 46 million job opportunity by 2025. The sector is growing in leaps and bounds. There is bright future for those who aspire to make career in this field. Tour manager, transport manager, travel desk manager, tour escort, event manager are few of the career options working in travel agencies for customer services at international or domestic airports. Some more jobs here are tour operator, ticketing officer, adventure tourism expert, transport officer, holiday consultant,
logistics, hoteling and tourism department in government and private sectors. टुरिझम, ट्रॅव्हलिंग, हॉटेलिंग हा व्यवसाय इतका प्रचंड मोठा आहे की या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारे टूर मॅनेज करणे, लोकांना पिलग्रिमेजसाठी किंवा ॲडव्हेंचरसाठी किंवा ट्रेक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नेणे, आणणे, त्यांची निवासाची व्यवस्था करणे, अशा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात आणि त्यानिमित्तानेच आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करण्याची संधी या ठिकाणी निश्चितच उपलब्ध होते. सॅलरी इज प्रेटी गुड. In the travel and tourism sector, some courses or degree can be completed after 12th or graduation under the Ministry of Tourism. पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत जे आपण करू शकतो. त्यासाठी किमान पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा एखादी डिग्री आपण कंप्लीट केलेली असली पाहिजे. ट्रॅव्हल्स आणि टुरिझमच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्याही जॉब्समध्ये चांगल्या प्रकारची सॅलरी आपण अर्न करू शकतो. क्वेश्चन नंबर A71. फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट A. फाहियान, B. ह्युनेत्संग, C. इबन बटूटा, D. मार्को पोलो, E. सर रिचर्ड बर्टन. पहिला आहे फाहियान. Fahian was a Chinese Buddhist monk and translator who traveled by foot from China to India. चायनापासून भारतापर्यंत पायदळ प्रवास करत आलेला हा एक बुद्धिस्ट मॉन्क आहे. तो चायनीज आहे. ही व्हिजिटेड सेव्हरल बुद्धिस्ट साइट्स इन सेंट्रल एशिया, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड साऊथ ईस्ट एशिया बिटवीन 399 to 412 टू ॲक्वायर बुद्धिस्ट टेक्स्ट. भारतामधले किंवा भारतीय उपखंडामध्ये येणाऱ्या विविध देशांमध्ये जे बुद्धिस्ट कल्चर, बुद्धिस्ट साहित्य पसरलं होतं, त्या सर्व बुद्धिस्ट साहित्याची स्टडी करण्यासाठी आणि ते साहित्य स्वतःसोबत नेण्यासाठी तो 399 ते 412 AD या पिरियडमध्ये तो भारतीय उपखंडामध्ये आला. ही डिस्क्राईब्ड हिज जर्नी, हिज ट्रॅव्हलॉग, अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स. आणि त्याने त्याचा प्रवास हा एका पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स. ही वॉज बॉर्न इन 337 अँड डायड इन 422 ॲट द एज ऑफ 85. हिज फादर्स नेम वॉज संग हाय. ही सॉ द रुईन्स ऑफ द सिटी व्हेन ही रीच पाटलीपुत्रा. तर त्याचा जन्म हा 337मध्ये झाला आणि तो 422मध्ये मरण पावला. वयाची 85 वर्षे तो जगला. त्याच्या वडिलांचं नाव संग हाय असं होतं आणि ज्यावेळेला तो इंडियामध्ये आला तेव्हा त्याने रुईन ऑफ पाटलीपुत्रा म्हणजे पाटलीपुत्र या सिटीचा जो पाडाव झाला होता किंवा एक दुर्दशा झाली होती, ती दुर्दशा त्याने पाहिली आणि त्याचं वर्णन अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडममध्ये त्याने केलेलं आहे. फाहियान्स व्हिजिट टू इंडिया वॉज ड्युरिंग द रेन ऑफ चंद्रगुप्त सेकंड. ही वेंट टू लुंबिनी, द बर्थ प्लेस ऑफ लॉर्ड बुद्धा, नाव इन नेपाल. His journey back to China was full of thrills. He spent rest of his life translating and editing the scriptures he had collected from India. ज्या वेळेला तो भारतामध्ये आला होता किंवा भारतीय उपखंडामध्ये आला त्यावेळेला चंद्रगुप्त सेकंड याचं या भारतामध्ये राज्य होतं. त्यानंतर फाहियान हा लुंबिनीला गेला, जे भगवान बुद्धांचं बर्थ प्लेस आहे. आणि तो ज्या वेळेला चायनामध्ये परत गेला त्याचा तो परतीचा प्रवास हा फुल ऑफ थ्रिल्स म्हणजे खूपच रोमांचकारी होता. त्याने आपलं उर्वरित आयुष्य भारतीय उपखंडामधून आपल्यासोबत आणलेलं जे बौद्ध साहित्य होतं त्या साहित्याचं ट्रान्सलेशन करण्यामध्ये आणि त्याला एडिट करण्यामध्ये घालवलं. बी. ह्युनेत्संग. ह्युनेत्संग ऑर झ्वॅनझँग बॉर्न ॲज चेन ह्युई ऑन एप्रिल 6, 602 AD and died on February 5th, 644 in China. He was a Buddhist monk, scholar, traveler and translator who traveled to India in the 7th century and described the interaction between Chinese Buddhism and Indian Buddhism during the early Tang dynasty. ह्युनेत्संग यांना दुसरेही नाव आहे जसं की झ्वॅनझँग, चेन हुई. त्यांचा जन्म 6 एप्रिल 602ला आणि मृत्यू 5 फेब्रुवारी 644 AD चायनामध्ये झाला. ते सुद्धा एक बुद्धिस्ट मॉन्क होते, स्कॉलर होते, ट्रॅव्हलर आणि ट्रान्सलेटर पण होते. त्यांनी इंडियाला ट्रॅव्हल केलं 7व्या शतकामध्ये आणि त्यांनी त्या ट्रॅव्हलिंगमध्ये चायनीज बुद्धिझम आणि इंडियन बुद्धिझम यामध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे याचा अभ्यास केला.
त्यावेळेला चायनामध्ये तंग डायनेस्टी होती, म्हणजे तंग या राजाचं साम्राज्य होतं. ड्युरिंग द जर्नी ही व्हिजिटेड मेनी सॅक्रेड बुद्धिस्ट साइट्स लाईक पाकिस्तान, इंडिया, नेपाल, बांगलादेश. He became monk at the age of 13. He studied incomplete and misinterpreted nature of Buddhist text that he took with him to China. He became famous by his 7th century journey to China, which gave inspiration to write a novel like Journey to the West written by Wu Zhengjing during the Ming dynasty around 9th century after Huansang's death. चायनामधून भारतीय उपखंडामध्ये आल्यानंतर त्यांनी पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, बांगलादेश, त्यावेळेला हे देश नव्हते, त्यावेळेला फक्त भारतीय उपखंडच होता आणि त्या सर्व भूप्रदेशाला इंडियन सबकॉन्टिनेंट असंच म्हटलं जायचं, म्हणजे त्यावेळेला तो संपूर्ण इंडियाच होता. तर त्या भागाला त्यांनी भेट दिली. वयाच्या 13व्या वर्षी ते बुद्धिस्ट मॉन्क झाले आणि अपूर्ण आणि जे मिसइंटरप्रिटेड बुद्धिस्ट कल्चर किंवा बुद्धिस्ट टेक्स्ट होते त्यावर त्यांनी अभ्यास केला आणि हे सर्व साहित्य त्यांनी आपल्यासोबत चायनामध्ये नेलं. 7व्या शतकामध्ये ह्युनेत्संग यांनी जो प्रवास केला चायना टू इंडिया आणि इंडिया टू चायना, हा प्रवास त्यांच्यासाठी हा फारच लोकप्रियतेचा प्रवास होता किंवा या प्रवासामुळे त्यांना फार मोठी लोकप्रियता मिळाली. आणि याच त्यांच्या प्रवासावर आधारित ऊ चेंजेंग या लेखकाने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट आणि या पुस्तकावर खूप सारे चित्रपट पण तयार करण्यात आलेले आहे. ह्युनेत्संग यांच्या मृत्यूनंतर ऊ चेंजिंग यांनी हे पुस्तक 9व्या शतकामध्ये लिहिलं. त्यावेळेला चीनमध्ये मिंग या राज्याचं साम्राज्य होतं. तिसरं पाहूया इबन बटुटा. इबन बटुटा बॉर्न ऑन 24th of February 1304 at Tangier in Morocco and died in 1368 or 1369. Ibn Battuta was a Muslim Berber Moroccan scholar and explorer who widely traveled the medieval world over a period of 30 years. Ibn Battuta visited most of the Islamic world and many non-Muslim lands including Central Asia, Southeast Asia, India and China. इबन बटुटा यांचा जन्म मोरोक्कोमधील तंजियर या ठिकाणी 24 फेब्रुवारी 1304 झाला आणि त्यांचा मृत्यू 1368 किंवा 1369 झाला. इबन बटुटा हे मुस्लिम बर्बर या जातीमधले मोरोक्कोचे स्कॉलर, विद्वान होते, एक्सप्लोररसुद्धा होते, संशोधकसुद्धा होते. मध्ययुगीन जगाच्या त्या काळामध्ये ते जवळजवळ आपल्या आयुष्याची 30 वर्षे त्यांनी प्रवासामध्ये घालवली आणि प्रवास करत असताना त्यांनी जास्तीत जास्त इस्लामिक कंट्रीजला भेटी दिल्या आणि त्यासोबतच नॉन इस्लामिक कंट्रीजलासुद्धा त्यांनी भेटी दिल्या. मध्य आशिया आणि आग्नेय आशिया यासोबतच भारत आणि चायना याही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. नियर द एंड ऑफ हिज लाईफ ही डेडिकेटेड अँड अकाउंट ऑफ हिज जर्नी टायटल्ड अ गिफ्ट टू दोज हू कंटेम्पलेट द वंडर्स ऑफ सिटीज अँड द मार्वल्स ऑफ ट्रॅव्हलिंग. He traveled more than any other explorer in distance totaling around 1,17,000 kilometers. His family belonged to a Berber tribe known as the Lawata. At the age of 21, he set off from his hometown to Hajj to Mecca. That took 16 months. इबन बटुटा यांनी आपलं आयुष्य अशा लोकांना अर्पण केलेलं आहे की जे लोक ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट ठेवतात आणि ज्या लोकांना एखाद्या शहरामध्ये जे काही वंडर्स आहे त्या वंडर्सला कंटेम्पलेट करणे म्हणजे त्याचं निरीक्षण करणे किंवा त्या वंडर्सबद्दल चिंतन करण्याची आवड आहे. त्यासोबतच प्रवासाबद्दल जे लोक मार्वल्स करतात म्हणजे कुतूहलाने त्याचं निरीक्षण करतात, तर अशा लोकांसाठी त्याने आपलं आयुष्य एक गिफ्ट म्हणून अर्पण केलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 1,17,000 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग केलं. ते बर्बर ट्राईब्सशी संबंधित होते. त्यांच्या ट्राईबचं नाव होतं लवाटा. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं होतं आणि पहिली त्यांची यात्रा त्यांनी केली होती हजची. मक्काला ते गेले होते, ज्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना जवळजवळ 16 महिन्याचा कालावधी लागला होता. त्यानंतर पुढचं कॅरेक्टर आहे मार्को पोलो. मार्को पोलो वॉज अ व्हेनेशियन मर्चंट, एक्सप्लोरर अँड रायटर हू ट्रॅव्हल्ड थ्रू एशिया अलॉंग द सिल्क रोड. द रूट ऑफ दॅट टाईम used for trade between 1271 and 1295. He was born at Venice, Italy on September 15th, 1254 and died in Venice, Italy. Silk Road was a network of trade routes which connected the East and West to have economic, cultural, political, religious interactions
फ्रॉम 2nd century टू 18th century. मार्को पोलो हे इटलीमधील व्हेनिस या शहरामधले एक व्यापारी होते आणि सोबतच संशोधकसुद्धा. त्यांनी बऱ्याचदा संशोधनासाठी किंवा व्यापारासाठी ते एशियामध्ये सुद्धा गेले होते सिल्क रोडने. सिल्क रोड हा त्या काळामध्ये 1271 ते 1295 या काळामध्ये एक मार्ग व्यापारासाठी वापरला जात होता, त्याला नाव होतं सिल्क रोड. मार्को पोलो यांचा जन्म व्हेनिसमध्ये झाला 15 सप्टेंबर 1254 आणि त्यांचा मृत्यूसुद्धा व्हेनिस इटलीमध्येच झाला. सिल्क रोड हा त्या काळामध्ये एक नेटवर्क होतं आणि या नेटवर्कच्या माध्यमातून, त्या रूटच्या माध्यमातून ट्रेड केला जायचा आणि ईस्ट आणि वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिमेकडच्या देशांना जोडण्याचा तो एक दुवा होता आणि त्या माध्यमातून एकमेकांच्या देशांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्या मार्गाचा वापर केला जायचा आणि जवळजवळ हा वापर 2ऱ्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत निरंतर केला गेला. मार्को पोलो वॉज अपॉइंटेड टू सर्व ॲज कुबला खान्स फॉरेन एमिसरी अँड ही वॉज सेंट ऑन many diplomatic missions through the empire present-day Burma, India, Indonesia, Sri Lanka, Vietnam as part of his appointment. कुबला खान हा त्या काळातला चायनामधला किंवा मंगोलचा एक फार मोठा सम्राट होता. त्याने आपल्या दरबारामध्ये किंवा आपल्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी किंवा डिप्लोमॅटिक मिशनसाठी मार्को पोलोची निवड केली. त्याला माहीत होतं की मार्को पोलो हा अतिशय हुशार व्यक्ती आहे, विद्वान आहे आणि निगोशिएशनसाठी, वाटाघाटी करण्यासाठी तो फारच हुशार आहे. हे जेव्हा त्याला माहीत झालं, त्याने त्याची नेमणूक डिप्लोमॅटिक मिशनसाठी केली आणि त्यानंतर मग मार्को पोलो बर्मा, इंडिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम या ठिकाणी डिप्लोमॅटिक मिशनसाठी ते गेले. Marco Polo traveled extensively inside China. He traveled in different parts of the world. He returned to Venice after 24 years. He was imprisoned during war with Genoa and released too. He died in Venice on January 8, 1324 as a wealthy merchant. आणि आपलं जे मूळ गाव होतं व्हेनिस इटलीमधलं, ते सोडून त्यांना जवळजवळ आज 24 वर्ष झाले होते. कुबला खान यांच्या साम्राज्यामध्ये त्यांनी फार मोठी भूमिकासुद्धा निभावली. चीनमध्ये गेल्यानंतर त्यांनी चायनाचासुद्धा फार मोठा प्रवास केला आणि हा सर्व प्रवास आटपून ते आपल्या गावी 24 वर्षानंतर परत आले. परत आल्यानंतर त्या ठिकाणी एक वॉर सिच्युएशन होती, जिनोवासोबत एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांना अटक पण झाली होती आणि सुटका पण. त्यांचा मृत्यू एक श्रीमंत व्यापारी म्हणूनच 8 जानेवारी 1324 झाला. पुढचं कॅरेक्टर आहे सर रिचर्ड बर्टन. सर रिचर्ड बर्टन वॉज अ ब्रिटिश एक्सप्लोरर, जिओग्राफर, ट्रान्सलेटर, रायटर, soldier, spy, linguist, poet and diplomat. He was born on March 19th, 1821 at Torquay in United Kingdom and died on October 20th, 1890 at Trieste, Italy. सर रिचर्ड बर्टन हे एक संशोधक होते, बहुभाषिक होते, भूगोलतज्ञ होते, लेखक, एक सैनिक, बहुभाषिक, एक स्पायसुद्धा, कवी आणि मुत्सद्दीसुद्धा होते. त्यांचा जन्म 19 मार्च 1821 टॉर्के या ठिकाणी झाला आणि त्यांचा मृत्यू 20 ऑक्टोबर 1890 इटलीमधील ट्रिएस्ट या ठिकाणी झाला. He was famous for his travels and explorations in Asia, Africa and America. He was well known for his extraordinary knowledge of languages and cultures. He spoke 29 European, Asian and African languages. He was captain in the army of the East India Company. He was fellow of Geographical Society and was awarded a knighthood in 1886. He took his first journey to Mecca in 1851 to 55 to study thoroughly the inner life of Muslims. रिचर्ड बर्टन यांनी संशोधनाच्या माध्यमातून किंवा संशोधन करण्याच्या उद्देशाने एशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडामधील खूप साऱ्या देशांमध्ये प्रवास केला. ते आपल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेजसाठी आणि त्यांना ज्या भाषांचं ज्ञान होतं, जवळजवळ त्यांना 29 युरोपियन, एशियन, आफ्रिकन लँग्वेजेस माहीत होत्या, तर त्यासाठी त्यांना ओळखल्या जात होतं. ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कॅप्टन या पोझिशनवर सुद्धा होते आणि ते यासोबतच जिओग्राफिकल सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं.
त्यांना नाईटहूड या सन्मानाने सुद्धा अवॉर्डेड करण्यात आलं इन 1886. 1851 ते 1855 या कालावधीमध्ये त्यांनी आपली पहिली जर्नी केली. या पहिल्या जर्नीमध्ये ते मक्केला गेले आणि त्यांना मुस्लिम समाजाचं जीवन या प्रवासादरम्यान अभ्यासायचं होतं. क्वेश्चन नंबर 7 सेकंड फर्दर रीडिंग. चिल्डे हेरॉल्ड्स पिलग्रिमेज लॉर्ड बायरन, गलिवर्स ट्रॅव्हल जोनाथन स्विफ्ट, 20,000 लीग्स अंडर द सी जुल्स वर्ने, ट्रॅव्हलिंग सोल्स ब्रायन बॉल्ड्रे या सर्व पुस्तकांचा आपल्याला शॉर्टमध्ये अभ्यास करायचा आहे. चिल्डे हेरॉल्ड्स पिलग्रिमेज बाय लॉर्ड बायरन. The most important theme of Childe Harold's Pilgrimage by Lord Byron is that nature can be heaven for liberty. The hero of the poem, it means the Lord Byron himself, is alienated from human society, which he sees as restricting his liberty. Harold feels much freer in nature while still acknowledging its destructive power. This is the story of a young aristocrat traveling around Europe follows the conventions of the risk for romance. एका तरुण उच्चकुलीन व्यक्तीची ही कथा असून तो युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि रिस्क घेऊन त्यामध्ये रोमांस शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मते निसर्गामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं किंवा फार मोठं स्वातंत्र्य मिळते जे आपल्याला मानवी वस्तीमध्ये मिळत नाही आणि म्हणूनच तो स्वतःला मानवी सोसायटीपासून स्वतःला अलायनेट करतो. Childe Harold's Pilgrimage is about Byron's years of wandering through a number of European countries. This is a story of a male aristocrat who fled his native land and the life of sensuous excess. He enjoyed there for a seemingly endless tour of Europe. The circumstances of his flight are left unclear, though the text indicates that he was motivated by psychological reasons, perhaps relating to his involvement with the society unattainable. चिल्डे हेरॉल्ड्स पिलग्रिमेजमध्ये जो हेरॉल्ड दाखवलेला आहे तो हेरॉल्ड दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः लॉर्ड बायरन आहे. लॉर्ड बायरनने आपल्या जीवनामध्ये जी युरोपमध्ये वॉन्डरिंग केलं आणि युरोप कंट्रीजमध्ये तो गेला त्याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला दिसून येईल आणि कसं त्यानं सेन्शुअस लाईफला त्यागलं आणि तो युरोपामध्ये असताना वेगवेगळ्या सिच्युएशन्स त्याच्यासमोर आल्या. आता तो युरोपमध्ये का गेला, त्याने आपलं घर का सोडलं, ह्या गोष्टी या ठिकाणी दिसत नाही. परंतु असं आपण म्हणू शकतो की काहीतरी सायकोलॉजिकल, काहीतरी मानसशास्त्रीय कारण त्याच्यामागे असेल आणि म्हणूनच तो एक वेगळं समाधान मिळवण्यासाठी तो युरोपमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वॉन्डरिंग करत होता. गलिवर्स ट्रॅव्हल्स जोनाथन स्विफ्ट. Gulliver's Travel by Jonathan Swift was published in 1726. It is a satirical allegory of Gulliver's Travel. The book incorporates the author's vision and criticism of humankind and is especially savage towards the population of Europe in the 18th century. Jonathan Swift satirizes human foolishness and lack of common sense in this era. This novel is related to Gulliver's travel or voyage during which Gulliver's vessel is cast in many strange lands. Gulliver's Travel हे नॉवेल 1726 मध्ये पब्लिश झालं. जोनाथन स्विफ्ट यांनी या नॉवेलच्या माध्यमातून 18व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये जी मानवी प्रवृत्ती होती, लॅक ऑफ कॉमन सेन्स या लोकांमध्ये दिसत होता, मानव हा फुलिश पद्धतीने वागत होता, सॅवेज होता, रानटी होता, या सर्व गोष्टींचं विवेचन या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येईल आणि त्यावर जोनाथन स्विफ्ट यांनी सटायर केलेलं आहे, टीका केलेली आहे, उपहासात्मक लेखन या गलिवर ट्रॅव्हलमध्ये आपल्याला दिसून येतं. Each voyage is separate tale. Jonathan Swift uses Gulliver's Travel to satirize specific institution of his day, be it British Parliament, political factions in government, the monarchy, or the Royal Society. In this novel, we come to know positive traits of Gulliver's Travel. He is a hero who never fights against monsters, but a wanderer and war hero. जोनाथन स्विफ्ट यांनी गलिवर्स ट्रॅव्हलच्या माध्यमातून ब्रिटिश पार्लमेंट, पॉलिटिकल फॅक्शन इन गव्हर्मेंट, मोनार्की किंवा रॉयल सोसायटी यावर टीका केलेली आहे. गलिवर ट्रॅव्हलमधला गलिवर किंवा जोनाथन स्विफ्ट हे दोघंही मॉन्स्टर्सशी लढणारे हिरो नाही, तर ते एक वॉन्डरर आहेत, वॉर हिरो आहेत. 20,000 लीग्स अंडर द सी जुल्स वर्ने.
20,000 Leagues Under the Sea tells the story of marine biologist Dr. Pierre Aronnax, a French expert in marine biology. His manservant, consul, and harpoonist Ned Land, who, after joining the hunt for a mysterious sea monster, Captain Nemo, probably one of his most memorable yet elusive characters. On board the Nautilus, a technologically advanced submarine that everyone has mistaken for sea monsters, the three companions get to experience the vast and endlessly fascinating world under the sea. या स्टोरीमध्ये आपल्याला डॉक्टर पिर्रे एरोनॅक्स एक फ्रेंच एक्सपर्ट आहेत. त्यांना मरीन बायोलॉजीमध्ये त्यांचा फार दांडगा अभ्यास आहे. त्यानंतर मॅन सर्वंट, कन्सिल आणि हार्पोनिस्ट नेड लँड हे तिघंजण एका बोटीवर असतात आणि त्यांना अचानकच असं वाटतं की समुद्रामध्ये मॉन्स्टर आहे आणि मग त्या मॉन्स्टरचा पाठलाग आणि मॉन्स्टर यांचा पाठलाग करतो. तर अशा प्रकारची एक थ्रिलिंग स्टोरी ही आहे, ज्यामध्ये शेवटी आपल्याला माहीत पडतं की तो मॉन्स्टर वगैरे कोणीच नसतो, तर ती एक सबमरीन असते. तिचं नाव असते नॉटिलस, अ टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स सबमरीन. 20,000 Leagues Under the Sea is an adventure tale, politically commentary, and scientific utopia all in one, and one of the most successful works. Its appeal has endured, still capturing readers, young and old, with the excitement of discovering a new world. The English version of 20,000 Leagues Under the Sea is one of the most published novel all the times. Several film adaptations of the novel have been made. Verne was fascinated by the sea and spent lots of time on his boat traveling the world. This novel is about underwater hunt of a sea monster. आणि या स्टोरीमध्ये आपल्याला अंडर वॉटर हंट ऑफ अ सी मॉन्स्टर दाखवलेला आहे. ॲक्च्युली त्या ठिकाणी कुठलाही सी मॉन्स्टर नसतो. तर 20,000 Leagues Under the Sea हे जे जुल्स वर्ने यांचं नॉवेल आहे, अतिशय विकल्या गेलेलं नॉवेल आहे आणि यावर बरेचसे चित्रपटसुद्धा बनवल्या गेलेले आहे. Traveling Souls by Brian Baldry. Brian Baldry is a writer and actor in United States. He was awarded a literary award for the spirituality. Traveling Souls is the collection of different pilgrimage stories. Writer has supported many travelers who in this volume leave home to partake of someone else's pilgrimage, and so to learn what animates people to undertake such sacrificial tasks. The destination of pilgrimage is pilgrimage itself. Journeys those days, I suspect many of us travel in part to experience pilgrimage by proxy. ब्रायन बॉल्ड्रे हे रायटर आहेत आणि ॲक्टर आहेत युनायटेड स्टेट्समध्ये. त्यांना लिटररी अवॉर्डने सन्मानितसुद्धा केल्या गेलेलं आहे. ट्रॅव्हलिंग सोल्स हे एक पिल्ग्रिमेज स्टोरीजचं कलेक्शन आहे. यामध्ये रायटर पिल्ग्रिमेज करणाऱ्या लोकांविषयी माहिती देतात आणि सांगतात की या लोकांना पिल्ग्रिमेज का करावंसं वाटतं. कारण भरपूर असे पिल्ग्रिमेज असतात की ते सॅक्रिफिशियल टास्क असतात, ज्यामध्ये जीव जाण्याची भीती असते किंवा भरपूर काही त्याग करण्याची पाळी अशा लोकांवर येते. तरीही लोक पिल्ग्रिमेजला जातात, पिल्ग्रिमेज करतात. रायटर म्हणतात द डेस्टिनेशन ऑफ पिल्ग्रिमेज इज पिल्ग्रिमेज इटसेल्फ. म्हणजे पिल्ग्रिमेजचं डेस्टिनेशन हे पिल्ग्रिमेज असते, त्यामध्ये काहीही किंतु परंतु कोणीही करत नाही. Journeys those days, I suspect many of us travel in part to experience pilgrimage by proxy. ब्रायन बॉल्ड्री या ठिकाणी एक सांगतात की आजचे लोक पिल्ग्रिमेजला जातात किंवा कधीकधी ते आपल्या जागी दुसऱ्याला पाठवतात, त्याला म्हटलेलं आहे प्रॉक्सी. पण त्या काळामध्ये पिल्ग्रिमेज करणारे लोक हे कुठल्याही वयाची असो किंवा कंडिशन काहीही असो, ते पिल्ग्रिमेजला जायचेच. आपल्या जागेवर ते कुणालाही पाठवत नव्हते. तर असा फरक आजच्या पिल्ग्रिमेजमध्ये आणि तेव्हाच्या पिल्ग्रिमेजमध्ये ब्रायन बॉल्ड्रे यांनी केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर, पार्ट 3rd or the last part. And friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Thanks a lot for being with me, and thanks a lot for watching Moral English Guru. Thank you.